Hello everyone, welcome back to our channel that is Concept Builder. And इथे टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आपले जे डिफरंट इनिशिएटिव्स आहेत तर त्याबद्दल तुम्हाला ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर इन्फॉर्मेशन अवेलेबल होईल. ठीक आहे. आपल्या चॅनलचा जो मेन पर्पज आहे हा UPSC आणि MPSC म्हणजे MPSCचा जो पॅटर्न जवळजवळ 99% आता हे फिक्स झालेला आहे की UPSCचा जो 2025चा जो अटेम्प्ट आहे किंवा जो येणारी परीक्षा आहे तर ही डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. ठीक आहे, ॲज पर न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. तर त्याच्यासाठी आपण जी सिरीज चालू केली आहे आन्सर रायटिंगच्या रिलेटेड, हाऊ टू राईट इफेक्टिव्ह आन्सर. तर म्हणजे खूप जे नवीन अभ्यास करणारे जे मुलं आहेत तर त्यांच्या मनामध्ये खूप डाऊट्स वगैरे आहेत. तर आपण काय करतो की जो आपला पहिला पार्ट आहे तो बेसिकली हा इंट्रोडक्शनवर फोकस केला होता. त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा. इट इज खूप कंटेंट एनरिचमेंट व्हिडिओ आहे की एक्झॅक्टली, आणि खूप जे स्टुडंटच्या डाऊट्स वगैरे आहेत तर मोस्टली ज्या डाऊट्स आहेत तर त्या पर्टिक्युलरली त्या व्हिडिओजमधनं कव्हर होतात. ठीक आहे. एक शॉर्टमध्ये आपले जे नवीन नवीन प्रोग्राम्स आहेत किंवा आपण जे टेलिग्राम चॅनलवर जे नवीन इनिशिएटिव्ह चालवतो त्याच्याबद्दल एक माहिती देतो. टेलिग्राम चॅनलवर आपण मेंटरशिप प्रोव्हाइड करतो. त्यानंतर प्रीमियम स्टडी मटेरियल असतं. ठीक आहे. प्रीमियम स्टडी मटेरियल म्हणजे काय की अननेसेसरली जे कोणते आर्टिकल्स आले असतील न्यूजपेपरमध्ये म्हणा किंवा जे नोट्स टॉपरचे अवेलेबल असतील किंवा आलं आर्टिकल की टाकलं टेलिग्राम चॅनल, आपण असं करत नाही. ज्या आर्टिकलचा रिलेव्हन्स डायरेक्टली आपल्या सिलेबसशी आहे असेच आर्टिकल आणि इम्पॉर्टंट आर्टिकल आपण त्याच्यामध्ये टाकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला इनिशिएटिव्ह आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने. तर याच्यामध्ये आपण काय करतो की करंट न्यूजमध्ये थीम, फॉर एक्झाम्पल न्यूज बेस काहीतरी रिलेव्हन्स वगैरे असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सुप्रीम कोर्टच्या रिलेटेड किंवा लोकसभेच्या रिलेटेड किंवा पार्लमेंटच्या रिलेटेड काही जर न्यूजपेपरमध्ये जर न्यूज आलेली असेल तर त्याच्या रिलेटेड आयदर एकतर PYQ आपल्या काही क्वेश्चन्समध्ये विचारलेले आहेत का. ठीक आहे. आणि किंवा त्यानंतर तो जर पर्टिक्युलर नवीन काही इश्यूज वगैरे जर असेल तर त्याच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स अवेलेबल असतील समजा प्रॅक्टिस क्वेश्चनमधनं, तर आपण काय करतो अलॉंग विथ क्वेश्चन्स आणि त्याचे एक्सप्लेनेशन, डिटेल एक्सप्लेनेशन आणि ॲक्युरेट एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. हे जे एक्सप्लेनेशन असतात हे बोथ इंग्लिश आणि मराठी हे बायलिंग्वल लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या. त्यानंतर तिसरा एक नेक्स्ट इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहे DRN. तर आपण काय म्हणतो डेली रेडिमेड नोट्स. ठीक आहे. तर ह्या ज्या नोट्स असतात तर ह्या प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपण नोट्स स्टुडंटला प्रोव्हाइड करतो. याचा उद्देश काय आहे की नवीन जो पॅटर्न आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी न्यूज आहे. ठीक आहे. आता रिसेंटली काय झालं होतं की न्यूक्लिअरच्या रिलेटेड एक आर्टिकल आलेलं होतं. ठीक आहे. तर न्यूक्लिअरच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणा किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड जे काही आर्टिकल्स वगैरे आलेले असतील तर त्याच्यामधनं एक्सपेक्टेड कन्क्लुजन आपण कसं लिहायला पाहिजे किंवा काही एक्झाम्पल्स वगैरे असतील किंवा केस स्टडीज वगैरे असतील तर त्या आपण आन्सर रायटिंगमध्ये कशा प्रकारे यूज करू शकतो किंवा प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं ही न्यूज कशा प्रकारे महत्त्वाची आहे त्या पद्धतीचे जे काही समजा सजेशन्स वगैरे असतील किंवा गायडन्स वगैरे असतील तर ह्या डेली रेडिमेड नोट्स आहेत तर त्याच्यामध्ये दिले जातात. ठीक आहे. हा जो इनिशिएटिव्ह आहे हा मी तर सांगेल की मस्ट डू इनिशिएटिव्ह किंवा मस्ट फॉलो इनिशिएटिव्ह आहे प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने. याच्यामध्ये आपण काय करतोय, सुरुवातीला आपण एसे कोर्स विथ एक्सप्लेनेशन हा इनिशिएटिव्ह दर संडेला आपण प्रोव्हाइड करायचो. ठीक आहे. एसे जर चा विचार केला तर सुरुवातीला म्हणजे UPSC मध्ये हा सेपरेट 250 मार्क्सचा विषय आहे आणि आता जो MPSCचा नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा 250 मार्क्सचा विषय आहे. तर MPSCचा जो सुरुवातीचा पॅटर्न होता म्हणजे जे लँग्वेज सब्जेक्ट होते मराठी आणि इंग्लिश, तर याच्यामध्ये जे एसे विचारले जायचे तर हे प्रोबेबली 400 वर्ड्सचे असायचे. ठीक आहे. आता काय झालं माहिती आहे का, हा 250 मार्क्सचा झाल्यामुळे याची जी लेंथ आहे ही अराउंड 1000 टू 1200 वर्ड्सची आहे. तर याच्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आयडियल इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे किंवा आयडियल कन्क्लुजन कसं असलं पाहिजे तर हे कोट्सच्या माध्यमातून, म्हणजे जर UPSCचा जर ट्रेंड बघितला तर सध्या फिलॉसॉफिकल एसेस वगैरे येतात, त्यांचं डिकोडिंग कसं करायला पाहिजे तर हे एसे कोर्स विथ एक्सप्लेनेशन ह्या इनिशिएटिव्हमध्ये सांगितलं जातं. त्यानंतर नवीन एक सिरीज आहे त्याला आपण म्हणतो डू यू नो सिरीज. तर बेसिकली ह्या डू यू नो सिरीजमध्ये आपण काय करतो की काही जर इम्पॉर्टंट एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं जर न्यूजमध्ये काही आर्टिकल्स वगैरे असतील किंवा काही इश्यूज वगैरे असतील, ठीक आहे, तर आपण काय म्हणतो डेव्हलपिंग इश्यूज असं म्हणतो. ओके.
तर ह्या डेव्हलपिंग इश्यूजमध्ये काय केलं जातं, जे काही कीवर्ड्स असतील किंवा इम्पॉर्टंट टर्म्स वगैरे असतील तर त्याच्या रिलेटेड, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं बिल जर पार्लमेंटमध्ये मांडलं किंवा असेंब्लीमध्ये जर एखादं बिल वगैरे आलं असेल तर त्याच्या रिलेटेड काही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी वगैरे असेल तर आपण काय करतो, ह्या डू यू नो सिरीजमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ते नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं तुमचे जे काही आन्सर रायटिंग वगैरे आहे तर आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही जे डायमेन्शन्स किंवा आर्ग्युमेंट्स प्रोव्हाइड करता तर ह्या आर्ग्युमेंट्सला जोपर्यंत आपण एक्झाम्पल्सनी, त्याच्यानंतर डेटानी, कमिटीच्या रिकमेंडेशननी जोपर्यंत आपण सबस्टॅन्शिएट करत नाही किंवा त्याला एक्झाम्पलमध्ये डायमेन्शन्समध्ये लिहित नाहीत तोपर्यंत तुमच्या आन्सर्सला किंवा त्या स्टेटमेंटला काहीच व्हॅल्यू नसते. ठीक आहे. तर त्याच्यामुळं हे कमिटीचे डेटा वगैरे असतील किंवा रिपोर्ट्स असतील किंवा कमिटीचे जे काही रिकमेंडेशन्स वगैरे असतील तर हे सुद्धा तुम्हाला ह्या आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह रिसोर्सेसमध्ये अवेलेबल होतील. त्यानंतर हा जो आपला इनिशिएटिव्ह आहे हा बोथ इंग्लिश आणि मराठी याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट, क्वालिटी कंटेंट याच्यामध्ये अवेलेबल होईल. ठीक आहे. चला तर आपल्या आजचा जो मेन टॉपिक आहे त्याच्याकडे वळूया. द आर्ट ऑफ आन्सर रायटिंग, मेन बॉडी पार्ट. ठीक आहे. तर आपला जो पहिला टॉपिक आहे किंवा जो पहिला आहे इंट्रोडक्शनचा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तो आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आणि सेकंड बॉडी पार्टमध्ये आपण इफेक्टिव्ह मेन बॉडी पार्टमध्ये आन्सर रायटिंग कसं करू शकतो तर त्याच्या रिलेटेड जे काही डाऊट्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चनची डिमांड वगैरे आहे तर ती कशी समजायची, त्यानंतर जे डिफरंट कीवर्ड्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल डिस्कस असेल, अनालाइज असेल किंवा क्रिटिकली इव्हॅल्युएट, क्रिटिकली अनालाइज वगैरे असे असतील, त्याच्यानंतर एक्सप्लेन असेल, डिस्क्राईब वगैरे असेल, हायलाईट असेल, तर हे कीवर्ड्सचं मिनिंग वगैरे काय आहे तर हे. त्याच्यानंतर आन्सर रायटिंगच्या आधी म्हणजे क्वेश्चन बघितल्यानंतर डायरेक्टली आन्सर स्टार्ट करायचं का, किंवा काही जे पॉईंट्स वगैरे असतात तर त्यांना बुलेट पॉईंट फॉर्मॅटमध्ये म्हणा किंवा नंबरिंग सिस्टीम देऊन चालू करायचं का, पॅराग्राफ स्टाईलमध्ये यायला पाहिजे, किंवा आन्सरचं स्ट्रक्चरिंग वगैरे कसं असलं पाहिजे. ठीक आहे. डायमेन्शन्सचा फ्लो कसा असला पाहिजे किंवा कोणकोणते डायमेन्शन्स आन्सर रायटिंगमध्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड केले पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे काही जनरल गायडन्स वगैरे आहेत किंवा गाईडलाईन्स वगैरे तर आपण याच्यामध्ये आज सांगणार आहोत. तर पहिला आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे सिग्निफिकन्स ऑफ द मेन बॉडी पार्ट. तर बेसिकली हा मेन बॉडी पार्ट जो आहे ना तर ह्या आन्सरचा जर आपण विचार केला किंवा एखाद्या कम्प्लीट जर होलिस्टिक आन्सर आहे त्याचा जर विचार केला तर याच्यामध्ये हे एखादा आन्सर हे 3 कंपोनंटनी बनलेलं असतं. पहिला आहे इंट्रोडक्शन, दुसरा आहे मेन बॉडी पार्ट आणि तिसरा आहे कन्क्लुजन. ठीक आहे. इंट्रोडक्शनचा जर विचार केला तर तुमचं इंट्रोडक्शन 10 ते 15% असतंय कोणत्या पण आन्सरचं. सिमिलरली कन्क्लुजन सुद्धा काय असतं की हे 10 to 15% ऑफ युअर टोटल आन्सर. मग राहिलेला जो भाग आहे 70 ते 75% हा मेन बॉडी पार्टचा असतो. म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत ना तर मेन मार्क्स जे आहेत म्हणजे तुमची स्टुडंटची जी काही डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग आहे पर्टिक्युलर एखाद्या इश्यूच्या रिलेटेड तर ही कशावरनं समजून येते की तुम्ही जो मेन बॉडी पार्टमध्ये कंटेंट प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावरनं त्या स्टुडंटची डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग किंवा त्या स्टुडंटला पर्टिक्युलर इश्यू बद्दल किती नॉलेज आहे हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येऊन जातं. ठीक आहे. तर हा आताच तुम्हाला सांगितलं की हा मॅक्झिमम मार्क कव्हर करतो किंवा कॅरी करतो आणि मेन बॉडी पार्ट जो आहे हा कोर ऑफ द आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं एक क्वेश्चनची एक्झॅक्टली डिमांड काय ना तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर स्टुडंटचं जे काही नॉलेज आहे त्यानं किती नॉलेज गेन केलेलं आहे आणि त्याचं स्टुडंटचं अनालिसिस एकदम व्यवस्थित आहे का नाही तर हे सुद्धा याच्यामधनं चेक केलं जातं. फॉर एक्झाम्पल कधी कधी कसं होतं की क्वेश्चन्समध्ये काहीतरी एक विचारलं जातं आणि स्टुडंट काय करतो म्हणजे इन्फॉर्मेशन असणं आणि एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल नॉलेज असणं त्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर याचं जर ऍप्लिकेशन तुम्हाला इन्फॉर्मेशनचं जर ऍप्लिकेशन क्वेश्चनची डिमांड लक्षात घेऊन जर करता आली तर ते काय झालं माहितीये का की तुम्ही तिथं काय करताय तुमचं नॉलेज डेमॉन्स्ट्रेट करताय किंवा व्यवस्थित त्याची रिक्वायरमेंट जी आहे ती फुलफिल करताय. त्यालाच आन्सर रायटिंगच्या भाषामध्ये काय म्हणतात माहिती का की कंटेक्च्युअल अंडरस्टँडिंग असं म्हणतात. ठीक आहे. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊन सांगतो की फॉर एक्झाम्पल जिओग्राफीमध्ये आपल्याला डिफरंट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर नावाचे टॉपिक आहे. त्याच्यामध्ये स्ट्रॅटोस्फिअर, एक्झोस्फिअर, आयनोस्फिअर, थर्मोस्फिअर असे वेगवेगळे स्फिअर्स वगैरे असतात. तर जनरली एक्झाममध्ये क्वेश्चन्स काय विचारला जातो की सिग्निफिकन्स ऑफ दिस डिफरंट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. पण स्टुडंट काय करतो म्हणजे विचारलं काय आपल्याला की सिग्निफिकन्स विचारलेलं आहे पण स्टुडंट काय करतात माहितीये का ह्या डिफरंट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर बद्दल काय करतात सगळी माहिती लिहून. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा किती किलोमीटरवर आहे, त्यानंतर हा फॉर एक्झाम्पल स्ट्रॅटोस्फिअर असेल किंवा थर्मोस्फिअर वगैरे असेल किंवा ट्रोपोस्फिअर वगैरे असेल तर याची लेंथ किती आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट घटक वगैरे असतात तर हे काय करतात स्टुडंट लिहून येतात. पण
तुम्हाला क्वेश्चन्स काय विचारलेला आहे, सिग्निफिकन्स विचारलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एक्झोस्फिअर असेल किंवा आयनोस्फिअर असेल, तर आयनोस्फिअरचं सिग्निफिकन्स काय आहे की त्याच्यामधनं काय केलं जातात, जे सॅटेलाइटमधनं किंवा जे पाठवलेले जे रेडिएशन्स वगैरे असतात ना, किंवा सिग्नल्स वगैरे असतात, तर ते वापस येतात किंवा कोणत्या याच्यामध्ये लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर मधनं प्लेन्स वगैरे तिथनं फ्लाय करू शकतात. ठीक आहे, किंवा कोणत्या लेयर्समध्ये ओझोन लेअर सापडतो. ठीक आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे की प्रोटेक्टिंग अगेन्स्ट हार्मफुल युव्ही रेडिएशन्स. ठीक आहे, तर हे त्याचं सिग्निफिकन्स झालं. पण स्टुडंट काय करतात माहितीये का, हे सिग्निफिकन्स लिहायच्या ऐवजी काय करतात माहितीये का, त्याच्याबद्दल कम्प्लीट ती माहिती लिहून येतात. म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी आहे ना ते त्याच्यामध्ये आन्सरमध्ये लिहून येतात. आता यानं होतं काय माहितीये का, की तुमची जी अंडरस्टँडिंग आहे किंवा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन तर आहे, पण तुम्ही जी इन्फॉर्मेशन आहे ना ती नॉलेज ते यूज केले नाहीये आन्सर रायटिंगमध्ये. ठीक आहे, तर याच्यावरनं काय होतं माहितीये का, की जसं मी तुम्हाला म्हणलं की मेन बॉडी पार्टमध्ये तुमचं काय कळतं की तुमचं जे काही नॉलेज आहे आणि त्याचे अनालिसिस हे सुद्धा याच्यामधनं कळतं. त्यानंतर एक्झामिनर्स जे असतात ना यांना काय करतं माहितीये का, त्यांची क्लॅरिटी इम्प्रूव्ह करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इव्होल्युशन करताना आता जे काही डायरेक्टिव्ह वगैरे आहेत, जसं तुम्हाला म्हणलं की डिस्कस करा. मग डिस्कस करा जर समजा एखादा प्रश्न जर विचारलेला असेल तर स्टुडंट काय करतात की जे त्या प्रश्नाबद्दल स्टुडंटला माहित आहे तर ते काय करतात, सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी ते हे करून येतात. मग याच्यावरनं काय होतं माहितीये का, एक तर तुमचं निगेटिव्ह इम्प्रेशन याच्यामध्ये पडतं आणि एक्झामिनरला सुद्धा की तुमचा आन्सर्स बघून क्लॅरिटी होऊन जाते की स्टुडंट हॅव नो अंडरस्टँडिंग विथ रिस्पेक्ट टू दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन्स. ठीक आहे, तर मेन बॉडी पार्ट लिहिण्याचा म्हणजे किंवा त्याचं जर सिग्निफिकन्स बघितलं तर एक काय तर त्याचं ते कोर ऑफ द आन्सर रिप्रेझेंट करतं. आताच तुम्हाला मी सांगितलं की अराउंड 70 to 75% हे रिप्रेझेंट करतं. त्याच्यामुळं याच्यावर फोकस करणं किंवा लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मॅक्झिमम मार्क कॅरी करतं, ज्याच्यामध्ये आपली डेप्थ आणि क्वालिटी ऑफ कंटेंट जे ना याचं इव्होल्युशन होतं. त्यानंतर तुमचं नॉलेज आणि अनालिसिस कशा प्रकारचं आहे तर हे सुद्धा याच्यामधनं म्हणजे तुम्ही जे डिटेल एलॅबोरेशन वगैरे करता तर याच्यामधनं त्याला लक्षात येतं. त्यानंतर एक्झामिनरला सुद्धा तुमची जी क्लॅरिटी आहे म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग किती आहे तर याच्यावरनं लक्षात येतं. ठीक आहे, आता हे एक नॉर्मल स्टुडंटचं आन्सर आहे. याच्यामध्ये बघा की प्रश्न विचारलेला काय आहे की आता फॉर एक्झाम्पल हा फिस्कल फेडरलिझमच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. तर स्टुडंटनं काय केलेलं आहे, प्रॉपर याच्यामध्ये इंट्रोडक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर हेडिंग्स प्रॉपर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर जे काही पॉईंट्स त्याने विचारले म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन मध्ये काय विचारले, इव्होल्युशन ऑफ फिस्कल फेडरलिझम इन इंडिया. ओके, आता इव्होल्युशन मध्ये काय केलं त्यांनी की पॉईंट नंबर दिलेले पॉईंटला, हा एक म्हणजे प्रेझेंटेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे त्यांनी मेन्शन केले. त्यानंतर ज्यावेळेस इव्होल्युशन विचारलं जातं तर तुम्ही अशा प्रकारचं जे काही इव्होल्युशन आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आफ्टर इंडिपेंडन्स म्हणा, म्हणजे असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असेल क्वेश्चन्समध्ये की आफ्टर इंडिपेंडन्स याचं फिस्कल फेडरलिझमचं इव्होल्युशन भारतामध्ये कसं झालेले आणि रिसेंटली काय केलं त्यांनी 2017 पर्यंत म्हणजे कंटेम्पररी पर्यंत त्यांनी काय केलेले आन्सरला त्याचं इव्होल्युशन त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि हा बघा हा मेन बॉडी पार्टचा एक कंपोनंट आहे. म्हणजे अराउंड हा किती कॅरी करतो वेटेज, 70 to 75% वेटेज ह्या मेन बॉडी पार्ट कॅरी करतो. त्यानंतर ह्या ठिकाणी कन्क्लुजन प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आयडियल आन्सर कशा प्रकारे असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन हे 10 to 15% असलं पाहिजे. जी क्वेश्चनची डिमांड जी आहे तुम्हाला सांगितलं की आपला जो पहिला व्हिडिओ आहे किंवा जी मी तुम्हाला लिंक आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल की नक्की तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये आयडियल इंट्रोडक्शन कसं राहिलं पाहिजे किंवा वेगवेगळे जे मेथड्स आहेत, वेगवेगळे जे टाईप्स आहेत त्याच्यानुसार कशा प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन स्टार्ट करू शकता. त्यानंतर हा मेन बॉडी पार्टचा कंपोनंट आहे जो 70 to 75% कॅरी करतो आणि शेवटी कन्क्लुजन 10 to 15% अगेन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला पार्ट आहे अंडरस्टँडिंग द क्वेश्चन्स. तर बेसिकली एखादा क्वेश्चन्स बघितल्यानंतर मेन बॉडी पार्टमध्ये त्याला लिहिण्यासाठी जर आपल्याला काय महत्वाचं असेल तर क्वेश्चनमध्ये दिलेले जे काही डायरेक्टिव्ह वगैरे असतात ते महत्वाचे असतात किंवा त्या क्वेश्चनचं काय करावं लागतं आपल्याला डिसेक्शन करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल 2023ला GS3 मध्ये हा एक क्वेश्चन विचारण्यात आला होता. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चनची लेंथ बघा खूप मोठी आहे. तर ज्या वेळेस अशा प्रकारचे मोठे क्वेश्चन्स वगैरे विचारलेले असतात आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये लिहिण्यासाठी तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं असतं, त्याचं डिसेक्शन करायचं असतं. म्हणजे काय करायचं त्याला की कंपोनंट पार्टमध्ये त्या क्वेश्चन्सला ब्रेक करायचं किंवा त्याला फोडायचं. ठीक आहे, तर तुमच्यासाठी मी क्वेश्चन्स इथं रीड करतो. त्यांनी क्वेश्चन्स बेसिकली कशा विचारलेला आहे, इंडिया चायना किंवा इंडिया पाकिस्तानच्या रिलेटेड जो बॉर्डरवर जो काही इश्यू होतो ना त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, तर याच्यात काय आपण क्वेश्चन्स काय वाचतो बघा. इंडिया हॅज अ लॉंग अँड ट्रबल बॉर्डर विथ चायना अँड पाकिस्तान
फ्रॉट विथ कंटेंटियस इश्यूज, हा क्वेश्चनचा एक पहिला पार्ट झाला. ठीक आहे इथपर्यंत, की हो आपल्याला माहिती आहे की चायना आणि पाकिस्तान बरोबर की आपली ट्रबलिंग बॉर्डर वगैरे आहे. ठीक आहे, हा क्वेश्चनचा पहिला पार्ट झाला. त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी काय विचारलेले, एक्झामाइन द कन्फ्लिक्टिंग इश्यू अँड सिक्युरिटी चॅलेंजेस अलॉंग द बॉर्डर, हा काय झाला माहिती आहे का, क्वेश्चनचा दुसरा कंपोनंट पार्ट झाला. ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या कंपोनंट पार्टमध्ये काय विचारलेलं आहे, ऑल्सो गिव्ह आउट द डेव्हलपमेंट बिंग अंडरटेकन, तिसऱ्या पार्टमध्ये काय विचारलेले, डेव्हलपमेंट being undertaken in these areas under the border area development program and border infrastructure and management scheme. ठीक आहे, तर आपण ह्या क्वेश्चन्सला जर ब्रेक केलं, म्हणजे मोठा क्वेश्चन बघितल्यानंतर भिवून न जाता, तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ह्या क्वेश्चन्सला ब्रेक करायचं. ज्यावेळेस ह्या क्वेश्चन्स आपण डिसेक्शन किंवा ब्रेकडाऊन करतो ना, तर आपल्याला लिहिण्यासाठी एकदम अतिशय महत्वाचे मुद्दे मिळतात. ठीक आहे, ओव्हरऑल जर क्वेश्चन्स बघितला तर आपल्याला काय लक्षात येतं माहिती आहे का, की इंडिया चायना आणि पाकिस्तान किंवा इंडिया चायना पाकिस्तान यांच्या रिलेटेड जी काही लँड बाउंड्री आहे तर त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन्स विचारलेला आहे. मग इंट्रोडक्शन मध्ये स्टार्ट करताना आपण काय करायचं माहिती आहे का, की हिस्टॉरिकल याच्यामध्ये बॅकग्राऊंड किंवा कंटेम्पररी जो रिलेव्हन्स आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली जे काही क्लॅश वगैरे झाले असतील बाउंड्रीवर किंवा जे काही अग्रीमेंट वगैरे झालेले असतील, आता इथे काय दिलेलं आहे, बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंटच्या रिलेटेड काहीतरी स्कीम्स आहेत तर त्या गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केल्या. एक तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हनं देऊ शकता किंवा कंटेम्पररी जर काहीतरी रिलेव्हन्स वगैरे असेल त्यानं, किंवा ह्या ज्या स्कीम याच्यामध्ये मेन्शन्स केले किंवा कीवर्ड्स आपण ज्याला म्हणतो, तर त्या पद्धतीने इंट्रोडक्शन स्टार्ट करू शकता. त्यानंतर मेन बॉडी पार्टमध्ये आपल्याला काय करायचं, ह्या क्वेश्चन्सला 3 याच्यामध्ये डिवाइड करायचे. पहिला पार्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की काय सांगितलं इथं, इंडिया हॅज अ लॉंग अँड ट्रबल बॉर्डर विथ चायना अँड पाकिस्तान. हो आपल्याला माहिती आहे की इंडिया आणि चायनाची बॉर्डर वगैरे आहे, मग ती किती बॉर्डर आहे ही इन्फॉर्मेशन त्याच्यात प्रोव्हाइड करायची. इंडिया आणि पाकिस्तानमध्ये किती लेंथ आहे बॉर्डरचं ते सुद्धा याच्यामध्ये मेन्शन करायचं, आणि जे काही रिसेंट क्लॅशेस वगैरे झालेले असतील तर त्या ठिकाणी ते शो करायचे. ठीक आहे, आता हे शो करत असताना जर तुम्हाला पॉसिबल असेल, आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे की बॉर्डरच्या पर्स्पेक्टिव्हनं क्वेश्चन्स विचारलेला आहे, मग मॅप ड्रॉ करणं म्हणजे रफ मॅप जो आहे ना, तर आपण जर ड्रॉ केला तर आणखी त्याच्यामध्ये आपलं काय होतं की मेन बॉडी पार्टमध्ये व्हॅल्यू एनरिचमेंट किंवा व्हॅल्यू एनहान्समेंट आपण जी म्हणतो ना आपल्या आन्सर रायटिंगला, तर ती याच्यामधनं होते. ठीक आहे, तर हा आपला पहिला पॉईंट झाला. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, एक्झामाइन द कन्फ्लिक्टिंग इश्यू अँड सिक्युरिटी चॅलेंजेस. मग आपल्याला काय करायचं माहिती का, की सेकंड पार्ट लिहिताना आपल्याला की कन्फ्लिक्टिंग इश्यू अँड सिक्युरिटी चॅलेंजेस नावाची एक हेडिंग प्रोव्हाइड करायची आहे, आणि त्या हेडिंगच्या आतमध्ये जे काही सब पॉईंट्स वगैरे असतील तर ते आपल्याला काय करायचे, मेन्शन करायचे असतील. ए म्हणजे नंबरिंग देऊन किंवा आपण ज्याला ABCD किंवा त्याच्यामध्ये जे काही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जे काही पॉईंट्स वगैरे असतील तर ते मेन्शन करायचे. ठीक आहे, थर्ड पार्टमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की ऑल्सो गिव्ह आउट डेव्हलपमेंट बिईंग अंडरटेकन इन दिस एरिया अंडर, म्हणजे काही डेव्हलपमेंट असेल, डेव्हलपमेंट अंडर हे BADP स्कीम अँड BIM स्कीमच्या रिलेटेड. ठीक आहे, म्हणजे आता हा बघा, हा इतका मोठा क्वेश्चन आहे, आपण त्याला काय केलेलं आहे, 3 कंपोनंट पार्टमध्ये याला डिवाइड केलेलं आहे. म्हणजे यानं काय होतं माहिती आहे का, एक तर तुम्ही प्रॉपर डिसेक्शन करता, त्यानंतर क्वेश्चनची जी काही डिमांड आहे ती सुद्धा काय होती, पूर्ण याच्यामधनं फुलफिल केल्या जाते, आणि टू द पॉईंट आन्सर लिहिल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपला जो टाइम आहे एक्झाम मध्ये लिहिण्याचा तो सुद्धा काय होतो याच्यामधनं बऱ्यापैकी वाचला जातो. ठीक आहे, म्हणजे टू द पॉईंट जर आन्सर लिहिले तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला बरोबर आन्सर रायटिंग मध्ये लिहिण्यासाठी वेळ मिळतो. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे कंटेक्स्ट, किंवा आपण त्याला काय म्हणतो डायरेक्टिव्ह. आता जे काही ब्रॉड क्वेश्चन्स किंवा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असतात तर त्या क्वेश्चन्समध्ये ना काही डायरेक्टिव्ह प्रोव्हाइड केले असतात. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक्झामाइन केलेलं, एक्झामाइन हा डायरेक्टिव्ह प्रोव्हाइड केलेला आहे. एक्झामाइनचा अर्थ काय होतो माहिती आहे का, तुम्हाला पडताळून बघायचंय की खरंच इंडिया आणि चायना आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कन्फ्लिक्टिंग इश्यू आहे का बॉर्डरवर. तर ज्यावेळेस तुम्हाला एक्झामाइन म्हणलेलं असताना तर तुम्हाला काय करायचं असतं माहिती आहे का, की डेटा प्रोव्हाइड करायचा असतो, किंवा ते तुम्ही आर्ग्युमेंट्स फॉर आणि अगेन्स्ट मध्ये लिहिताना त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, सबस्टॅन्शिएशन करायचं असतं. ठीक आहे, की रिसेंटली अशा प्रकारचे क्लॅशेस वगैरे झाले होते, आणि अशा प्रकारचे चॅलेंजेस वगैरे किंवा सिक्युरिटी काय कन्फ्लिक्टिंग इश्यू किंवा सिक्युरिटी चॅलेंजेस वगैरे आहेत, किंवा बॉर्डरमधनं जे काही ह्युमन ट्रान्सफ्युजन वगैरे सॉरी हे होतं इन्फिल्ट्रेशन वगैरे होतं, तर हे इतक्या नंबर किंवा क्वांटिटीमध्ये झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल जे काही पार्लमेंटमध्ये मिनिस्ट्रीचे रिपोर्ट्स वगैरे असतात, तर तुम्ही मिनिस्टर ऑफ होम अफेअर्सचे जे काही रिपोर्ट्स वगैरे असतात तर ह्या ठिकाणी ते कोट वगैरे करू शकता. त्यानंतर काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल डिस्कस जर तुम्हाला विचारलेला असेल तर याच्यात ह्या डिस्कसचा अर्थ काय होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन्स आहे, एक क्वेश्चन्स घेऊया म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, रिसेंटली मागच्या वर्षी क्वेश्चन्स काय आला होता की जे काही 4 लेबर कोड होते,
ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. डिस्कस द मेरिट अँड डिमेरिट्स ऑफ द 4 लेबर कोड इन कंटेक्स्ट ऑफ द रिसेंट लेबर मार्केट रिफॉर्म इन इंडिया. आता ह्या क्वेश्चन्समध्येच काय सांगितलेलं आहे, मेरिट आणि डिमेरिट्स. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला हा डिस्कस शब्द येतो नव्हते त्यावेळेस तुम्हाला किंवा हा जो डायरेक्टिव्ह प्रोव्हाइड केला जातो, तर त्यावेळेस काय करायचं असतं माहिती का, त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणल्यापेक्षा काय म्हणू आपण त्याला, किंवा जे काही चॅलेंजेस वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉइंट फॉर अँड पॉइंट अगेन्स्ट. ठीक आहे. म्हणजे च्या बाजूने आणि च्या विरुद्ध ज्यावेळेस आपण पॉइंट मेन्शन्स करतो, तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, की आपला जो हा डायरेक्टिव्ह आहे डिस्कस हा फुलफिल केला जातो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डायरेक्टिव्ह या ठिकाणी काय विचारलेलं आहे, अनालाइज. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला अनालाइज वगैरे विचारलेलं असतं, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं, की त्या क्वेश्चनच्या रिलेटेड किंवा जो इश्यू विचारलेला आहे एक्झाममध्ये, तर इन डेप्थ आपल्याला सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स आणि त्या आर्ग्युमेंट्सच्या सोबत आपल्याला काय करायचं असतं, एव्हिडन्स सुद्धा प्रोव्हाइड करायचे असतात. जसं मी तुम्हाला म्हणलं की कमिटीचे रिपोर्ट्स म्हणा किंवा डेटा म्हणा किंवा स्टॅटिस्टिक्स वगैरे म्हणा, तर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं असतं. आपण एक क्वेश्चन्स घेऊया. त्या क्वेश्चन्सवरनं तुमचं काय होईल, की तुमची जी क्लॅरिटी आहे ना, तर याच्यामधनं आणखी क्लिअर होईल की एक्झॅक्टली हा जो डायरेक्टिव्ह आहे हा कशा प्रकारे यूज केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन्स आहे, आपण ते रीड करूया. अनालाइज द इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन आयदर जे काही सप्लाय चेन मॅनेजमेंट होतं वर्ल्ड मधलं त्याच्यावर किंवा डेव्हलपिंग कंट्रीजवर. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं, अनालिसिस विचारलेला आहे ना, तर आपल्याला इन डेप्थ मध्ये आपल्याला काय विचारलं, इम्पॅक्ट विचारलेला आहे. ठीक आहे. इम्पॅक्ट विचारल्यानंतर मग तो एकतर पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा निगेटिव्ह पण असू शकतो. ठीक आहे. मोस्टली हा जर इश्यू बघितला सप्लाय चेनचा किंवा डेव्हलपिंग कंट्रीजचा, तर मोस्टली काय होतं माहितीये का, की निगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, की हे अनालाइज करून बघायचं. आणि ज्यावेळेस आपण आर्ग्युमेंट्स देतो, समजा याच्या सपोर्टमध्ये आर्ग्युमेंट्स वगैरे देतो, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, की इव्हिडन्स सुद्धा प्रोव्हाइड करायचा आहे. म्हणजे कशा प्रकारे ट्रेड कमी झाला किंवा जो डिपेंडन्स वगैरे आहे तो पर्टिक्युलरली एखाद्या कंट्रीवर किंवा चायनावर तो वाढलेला आहे. ठीक आहे. आणि कशी त्यांच्या याच्यामध्ये मोनोपोली क्रिएट झालेली आहे, तर हे याच्यामध्ये आपण सांगू शकतो. ज्या वेळेस आता तिसरा कीवर्ड्स याच्यामध्ये काय आहे, क्रिटिकली एक काम करूयात, हे जे काही डिफरंट कीवर्ड्स वगैरे आहेत ना, तर याच्यावर एक सेपरेट आपण काय करू, एक डायरेक्टिव्हचा एक व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट आहे की आयडेंटिफाय द कोर डिमांड अँड सब डिमांड. आता हे आपण काय केलेत, की कोर डिमांड काय आहे, त्याच्या फॉर एक्झाम्पल कन्फ्लिक्टिंग इश्यूज अँड सिक्युरिटी चॅलेंजेस, त्याच्यानंतर डेव्हलपिंग बिंग अंडरटेकन. तर ह्या क्वेश्चन्समधनं आपण काय केले, हे पॉईंटनं क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला पर्टिक्युलरली जर काही डाऊट वगैरे असेल, तर ह्या युट्यूबचा जो काही व्हिडिओ आहे तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही काय करायचं आहे, की फोन करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे प्लॅनिंग बिफोर रायटिंग. तर बेसिकली हा जो स्टेप्स आहे किंवा हा जो सिग्निफिकंट पॉईंट आहे, तर काय करायचं माहिती का, एखादा आन्सर बघितल्यानंतर मी तुम्हाला आता सांगितलं की त्याचं ब्रेकडाऊन वगैरे कसं करायचं आहे, त्यानंतर डिसेक्शन कसं करायचं आहे आणि कंपोनंट पार्टमध्ये त्याला कसं ब्रेक करून समजा इच कंपोनंट पार्टची जी काही डिमांड आहे ती कशी फुलफिल करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो की प्लॅनिंग बिफोर रायटिंग. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, की तुम्ही स्वतःच्या माइंडमध्ये आन्सर बघितल्या की याच्यामध्ये आपल्याला काय काय पॉईंट लिहायचे आहेत, तर हे काय करायचे, म्हणजे याच्यामध्ये डायग्राम काढायचे आहे का, कंपॅरेटिव्ह चार्ट्स काढायचे आहेत का, डायग्रामला किती स्पेस प्रोव्हाइड करायचा आहे, त्यानंतर आर्ग्युमेंट्स इन फेवर वगैरे असतील तर त्याला किती पॉईंट याच्यामध्ये लिहायचे आहेत, किंवा ते पॉईंट क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये कशा प्रकारे लिहिले पाहिजे, याच्यामध्ये मला फक्त हेडिंग आणि सब पॉईंट याच्यामध्ये लिहायचे का, किंवा हेडिंग सब हेडिंग आणि त्याच्यानंतर सब पॉईंट्स वगैरे असे मेन्शन्स करायचे आहेत का. म्हणजे ह्या प्रकारची जी काही अंडरस्टँडिंग किंवा ती जी थिंकिंग आहे ना, तर ती क्वेश्चन्स बघितल्या याच्यामधनं आली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही माझ्याकडे एक्झाम्पल किंवा फॅक्ट्स वगैरे आहेत का पर्टिक्युलर त्या क्वेश्चन्सच्या रिलेटेड, किंवा जे काही मला जे पॉईंट्स आहेत हे पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे किंवा बुलेट पॉईंट फॉर्मॅटमध्ये ते आन्सर मला प्रोव्हाइड करायचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चन्स बघितल्या लक्षात आलं पाहिजे. डोंट वरी, म्हणजे ही काही एवढी अवघड टास्क नाहीये. ज्यावेळेस तुम्ही डेलिबरेटली डेली बेसिसवर ज्यावेळेस आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस वगैरे करता, ठीक आहे, आणि तुमच्या पियर बरोबर किंवा जे तुमचे काही मेंटर्स वगैरे त्यांच्याबरोबर डिस्कस वगैरे करता, तर ऑटोमॅटिकली एखाद्या क्वेश्चन्सवर ब्रेनस्टॉर्मिंग कसं करायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी कशा प्रायोरिटाईज करायला पाहिजे हे तुम्हाला विथ प्रॅक्टिस त्या इज होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्ट्रक्चरिंग विथ सब हेडिंग. आता स्ट्रक्चरिंग विथ सब हेडिंग म्हणजे काय, की जसं मी तुम्हाला म्हटलं की अरेंज द पॉईंट इन लॉजिकल फ्लो. आता एक्झॅक्टली म्हणजे जनरली कसं होतं माहिती आहे का, स्टुडंट कधी कधी काय करतात, एखादा जर क्वेश्चन वगैरे विचारलेला असेल तर तुमचा जो फ्लो आहे ना, तर हा ऑर्गनाइज मॅनरमध्ये असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा कधी पण एखाद्या गोष्टीला हिस्ट्री असते. ठीक आहे. हिस्ट्री नंतर काय होतं माहिती आहे का,
सोशल डायमेन्शन त्याच्यामध्ये येतात. आपण असं डायरेक्टली म्हणू शकत नाही हिस्ट्री झाली की लगेच इकॉनॉमिकल किंवा पॉलिटिकल डायमेन्शन. पहिल्यांदा सुरुवातीला काय होतं की सोसायटी डेव्हलप होते. सोसायटी डेव्हलप झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का की पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स वगैरे असतात ह्या सोसायटीच्या बेटर मॅनेजमेंटसाठी ह्या डेव्हलप होत असतात. त्याला आपण काय म्हणतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप असं पण म्हणतो. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप झाला त्यानंतर आपण काय म्हणतो इकॉनॉमिक डायमेन्शन्स आपण या ठिकाणी पुट करू शकतो. म्हणजे हा जो फ्लो आहे हा सुद्धा काय केला पाहिजे लॉजिकल फ्लो या आन्सर रायटिंग मध्ये आपल्याला मेंटेन करता आला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये मांडता आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 10 मार्क्सचा क्वेश्चन जर आला तर मॅक्झिमम त्या ठिकाणी 6 to 7 मिनिट्स असतात ते राईट करण्यासाठी. आणि जर 15 मार्क्सचा जर क्वेश्चन आला त्या ठिकाणी तुम्हाला 11 to 12 मिनिट्स त्या ठिकाणी असतात तो 8 to 10 मिनिट्स असतात तो क्वेश्चन फुलफिल करण्यासाठी. आणि जर तुम्हाला 20 मार्क्सचा क्वेश्चन जर आला म्हणजे असे जे क्वेश्चन्स असतात 20 मार्क्सचे क्वेश्चन्स हे ऑप्शनल मध्ये येतात तर तुम्हाला त्या ठिकाणी 12 ते 13 मिनिटाचा त्या वेळेमध्ये ते क्वेश्चन तुम्हाला फुलफिल करायला लागतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण याचा विचार केला म्हणजे जे काही सब हेडिंग्स असतात किंवा हेडिंग्स वगैरे असतात तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया. जर क्वेश्चन रिसेंटली इंडिया US रिलेशनशिप जर क्वेश्चन विचारला तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट आर द एरियाज ऑफ कोलॅबरेशन इन बिटवीन इंडिया आणि US असं जर विचारलं आणि किंवा असं जर विचारलं की कोणकोणते कंटेंटियस इश्यूज आहेत त्यांच्या एरिया ऑफ कोलॅबरेशन मध्ये किंवा कोऑपरेशन मध्ये तर ते मेन्शन करा. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपलं काय आलं पाहिजे की एरिया ऑफ कोलॅबरेशन कोणकोणते आहेत. ठीक आहे. मग ही हेडिंग आली पाहिजे. त्यानंतर सब हेडिंग मध्ये काय आलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल डिफेन्स आहे. ओके. त्यानंतर डिफेन्स किंवा सिक्युरिटी म्हणा. त्यानंतर इकॉनॉमिक म्हणा. त्यानंतर हेल्थ म्हणा. ओके. त्यानंतर कल्चरल आस्पेक्ट म्हणा. त्यानंतर किंवा ह्या कल्चरल आस्पेक्टला आपण काय म्हणतो पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट असं म्हणू. लक्षात आलं. तर अशा प्रकारचे जे काही हे पॉईंट्स वगैरे असतात आपण त्याला काय म्हणतो हा एरिया ऑफ कोलॅबरेशन किंवा कोऑपरेशन काय झाला की ब्रॉड हेडिंग झाली. त्यानंतर सब हेडिंगला आपण काय म्हणू म्हणजे ही जी सब हेडिंग आहे ना तर हे कोणकोणते झाले की डिफेन्स किंवा सिक्युरिटी झालं इकॉनॉमी झालं त्याच्यानंतर हेल्थ रिलेटेड झालं किंवा पीपल टू पीपल किंवा कल्चर कोलॅबरेशन झालं तर ह्या काय झाल्या की सब हेडिंग झाल्या. तर हे सुद्धा काय झालं पाहिजे माहिती आहे का हा जो फ्लो आहे ना तर हा मेंटेन केला गेला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण हेल्थ रिलेटेड म्हणा किंवा पीपल टू पीपल कोलॅबरेशन म्हणा तर प्रायोरिटी वाईज जर बघितलं इंडिया आणि US या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये तर सिक्युरिटी रिलेटेड म्हणा किंवा इकॉनॉमिकचा जो अँगल आहे किंवा डायमेन्शन्स आहेत ना तर प्रायोरिटी वाईज यांना काय दिलेलं आहे हायर स्टेटस प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण जर समजा हे पॉईंट जर नंतर जर लिहिले किंवा शेवटी जर लिहिले ना तर हा सुद्धा काय करू शकतो की निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या आन्सरवर प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे काय करायचं आपल्याला तो फ्लो सुद्धा मेंटेन करता आला पाहिजे आपल्याला. ओके. लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्ट्रक्चरिंग द मेन बॉडी पार्ट. आता बेसिकली स्ट्रक्चरिंग द मेन बॉडी पार्ट म्हणजे काय म्हणजे फॉर एक्झाम्पल जर क्वेश्चन समजा डायरेक्टिव्ह जर तुम्हाला हायलाइट वगैरे विचारले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे की बुलेट पॉईंट फॉर्मॅटमध्ये त्याचं आन्सर मेन्शन करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अनालाइज एक्सप्लेन डिस्क्राईब ठीक आहे अशा प्रकारचं जर ज्या ठिकाणी समजा तुम्हाला ते डायरेक्टिव्ह प्रोव्हाइड केले असतात तर त्या ठिकाणी काय करायचं आहे शॉर्ट पॅराग्राफ त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात माहिती आहे का हे पॅराग्राफ स्टाईलमध्ये लिहिण्याच्या ऐवजी ना की लॉंग किंवा लेंदी पॅराग्राफ त्याच्या ठिकाणी लिहितात. तर ही जो पॅटर्न आहे ना लेंदी पॅराग्राफ लिहिण्याचा जस्ट 1 मिनिट एका ठिकाणी असेल तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बघा ह्या स्टुडंटने काय केलेलं आहे या ठिकाणी कन्क्लुजन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि खूप लेंदी पॅराग्राफ लिहिलेला आहे. म्हणजे जर कन्क्लुजनचा जर किंवा इंट्रोडक्शनचा जर विचार केला तर मॅक्झिमम 3 to 4 लाईन्स मध्ये तुमचं ते कन्क्लुजन असलं पाहिजे. किंवा या ठिकाणी पण बघा सेम स्टुडंटने काय केलेले आहे मिस्टेक्स केलेली आहे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे अराउंड 7 to 8 लाईन्स त्यांनी काय केलेलं आहे एक पॅराग्राफ क्रिएट केलेलं आहे. हे सुद्धा काय करतं माहिती आहे का एक निगेटिव्ह इम्प्रेशन तुमच्या आन्सर रायटिंग वरती क्रिएट करतं. ठीक आहे. त्याच्यामुळं लेंदी पॅराग्राफ न लिहिता स्मॉल जे पॅराग्राफ असतात ते सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे आन्सर रायटिंग मध्ये ज्यावेळेस ते लिहायला पाहिजे कन्सिडरिंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन्स. ठीक आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं की तो फ्लो मेंटेन करायचा म्हणजे फॉर एक्झाम्पल हिस्टॉरिकल डायमेन्शन्स पहिल्यांदा आले पाहिजे. त्याच्यानंतर सोशल किंवा सोसायटल डायमेन्शन नेक्स्ट आले पाहिजे. त्यानंतर पॉलिटिकल डायमेन्शन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायमेन्शन इकॉनॉमिक डायमेन्शन. तर हा क्रोनॉलॉजिकल फ्लो जो म्हणतो आपण त्याला किंवा ती जी प्रायोरिटी आहे ना तर ही सुद्धा स्टुडंटने काय केली पाहिजे लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे सब हेडिंग फॉर द मल्टी पार्ट क्वेश्चन्स. आता जसं मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी एक्झाम्पल दिलं होतं इंडिया आणि US च्या रिलेटेड कोलॅबरेशनचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे
जर तुम्हाला एरिया ऑफ कॉपरेशन जर विचारलेला असेल तर मग तुम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं की ते मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक असेल, पॉलिटिकल असेल, हिस्टॉरिकल वगैरे असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा इकॉनॉमिक वगैरे असेल. ठीक आहे, तर त्याला काय करायचं आहे, आपल्याला हे डिवाइड करायचं आहे प्रायोरिटी वाईज. आणि हा फ्लो मी तुम्हाला आता सांगितलं की कसा फ्लो आन्सर रायटिंग मध्ये असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डायरेक्टली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायमेन्शन्स किंवा पीपल टू पीपल किंवा कल्चरल डायमेन्शन्स हे न घेता डिपेंडिंग अपॉन द क्वेश्चन्स डिमांड, जर तुम्हाला हिस्ट्रीच्या रिलेटेड एखादा जर क्वेश्चन्स वगैरे विचारलेला असेल तर ऑब्विसली तुम्हाला काय करायचं आहे, हिस्टॉरिकल जो डायमेन्शन्स आहे तर तुम्हाला तो पहिल्यांदा किंवा प्रायोरिटी वाईज तो पहिल्यांदा मेन्शन करायचा आहे किंवा तो एक्सप्लेन करायचा आहे. सिमिलरली जर सोसायटीमध्ये जर क्वेश्चन वगैरे विचारलेला असेल तर इन्स्टेड ऑफ एक्सप्लेनिंग इकॉनॉमिक डायमेन्शन फर्स्ट, तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, सोशल डायमेन्शन जो आहे ना तो त्या ठिकाणी काय करायचं आहे, फर्स्ट मेन्शन करायचं आहे. ओके, लक्षात आलं तुम्हाला इथपर्यंत काही अडचण? नेक्स्ट, तर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक जनरल एखाद्या आन्सरमध्ये जे काही मल्टिपल डायमेन्शन्स यूज केले जातात तर एक कॉमन डायमेन्शन्स आपण त्याला म्हणूयात, ते कशा प्रकारे असतात तर ते तुम्हाला सांगू. पहिल्यांदा पॉलिटिकल डायमेन्शन जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल हा GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी गव्हर्नन्स, गव्हर्नमेंट, लेजिस्लेचर, सुप्रीम कोर्ट वगैरे अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे येतात तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स नेसेसरी त्या आन्सर रायटिंगमध्ये इंट्रोडक्शनमध्ये काय करायचे असतात, मेन्शन्स करायचे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर फेडरलिझमवर जर क्वेश्चन्स आला तर आपल्याला काय करायचं असतं की इंटरस्टेट काउन्सिल वगैरे असेल, ठीक आहे, किंवा झोनल काउन्सिल्स वगैरे असतील, ठीक आहे, किंवा एरिया ऑफ डिस्प्यूट वगैरे असेल, म्हणजे काय की प्रेसिडेंट रूल वगैरे असेल तर याच्या रिलेटेड जे काही आर्टिकल्स वगैरे असतील, फॉर एक्झाम्पल इंटरस्टेट काउन्सिल आर्टिकल 263 किंवा प्रेसिडेंट रूलच्या रिलेटेड 356 आणि 365 हे काही जे इम्पॉर्टंट आर्टिकल वगैरे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, आन्सर रायटिंगमध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पॉलिटिकल डायमेन्शन्स किंवा GS2च्या पर्स्पेक्टिव्ह आन्सर वगैरे लिहिता तर ते मेन्शन्स करायचे आहेत. इकॉनॉमिकच्या पर्स्पेक्टिव्हनं ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन्स किंवा अँगल त्या ठिकाणी मेन्शन्स करता तर जे काही फायनान्शियलच्या रिलेटेड किंवा इकॉनॉमीच्या रिलेटेड, आता इकॉनॉमी म्हटलं ना त्या ठिकाणी तुम्हाला काय की डेटा प्रोव्हाइड करणं किंवा स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड करणं की हे मस्ट आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही ज्या ठिकाणी तो अँगल प्रोव्हाइड करता किंवा तो डायमेन्शन्स प्रोव्हाइड करता तर तुमचा डेटा ह्या ठिकाणी आला पाहिजे. पॉलिटिकलच्या पर्स्पेक्टिव्ह जर म्हणलं तर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी आले पाहिजे. ओके, सोशल डायमेन्शन जर बघितलं तर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या सोशो कल्चरचा इम्पॅक्ट म्हणा किंवा डेमोग्राफिक्स वगैरे म्हणा किंवा त्याच्या रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स वगैरे आहेत सोसायटीमधनं ग्रासरूट लेवलनं जे काही एक्झाम्पल्स वगैरे येतात ते त्या ठिकाणी तुम्ही काय केले पाहिजे, ह्या सोशल डायमेन्शन्समध्ये प्रोव्हाइड केले पाहिजे. टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन्स वगैरे प्रोव्हाइड करता की रिसेंटमध्ये जे काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट वगैरे आहेत तर त्याच्या रिलेटेड तुम्ही काय करायचं आहे, डेटा म्हणा किंवा एक्झाम्पल्स वगैरे म्हणा तर ते प्रोव्हाइड करायचे. म्हणजे असं नाही की रिसेंटच्या रिलेटेड काहीतरी ॲडव्हान्समेंट रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे विचारलेला आहे आणि तुम्ही मागच्या 50 वर्षाच्या मधली काही टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी मेन्शन्स करताय तर ते काय होतं म्हणजे का त्या पर्टिक्युलर क्वेश्चन्समध्ये ते काय करतात, ती जी काही एक्झाम्पल आहे किंवा ती जो फॅक्ट आहे ना तो इरिलेव्हंट असं वाटायला लागतो. ठीक आहे, त्यामुळे ज्यावेळेस टेक्नॉलॉजिकल डायमेन्शन्स तुम्ही मेन्शन करायला लागता तर रिसेंटमध्ये टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट जी काही झालेली असेल त्या ठिकाणी तुम्ही काय करायची आहे, नोट डाऊन करायची आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट आणि नेक्स्ट आहे लिगल किंवा कॉन्स्टिट्युशनल आस्पेक्ट. याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहे जो मोस्ट ऑफ द स्टुडंट लिहित नाही. ठीक आहे, लक्ष देऊन आहे का, म्हणजे 95% मुलांचा जर आपण विचार केला किंवा जर क्वेश्चन्स बघितले, म्हणजे माझा अनुभव तुम्हाला सांगायचा झाला तर 2020 पासून मी कॉपीज इव्होल्युशन मध्ये काम करतोय. ठीक आहे, म्हणजे मेंटरशिप पण करतोय, कॉपी इव्होल्युशन मध्ये पण काम करतोय. ओके, आणि वेगवेगळ्या जे काही दिल्लीचे रेप्युटेड क्लासेस वगैरे त्यांच्याबरोबर सुद्धा मी काय केलेलं आहे, कंटेंट डेव्हलपमेंट, मेंटरशिप आणि कॉपी इव्होल्युशन याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि सध्या सुद्धा माझं काम चालू आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट होतं माहिती आहे का, हे जे तुम्हाला मी अँगल सांगितले पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, टेक्नॉलॉजिकल, एन्व्हायरमेंट, लिगल किंवा कॉन्स्टिट्युशनल, तर सगळ्यात मिसिंग जो फॅक्टर असेल ना तो जो काय माहिती आहे का, इथिकल डायमेन्शन्स किंवा ह्युमन टच ज्याला आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये आन्सर रायटिंगमध्ये तो पॉईंट स्टुडंट मेन्शन्स करत नाहीत. ठीक आहे, मग तो सुद्धा याच्यामध्ये काय केलं पाहिजे, मेन्शन्स करायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्झाम्पल मार्फत हे तुम्हाला मी सांगाल तर त्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे एखाद्याचं ह्युमन बिहेवियर किंवा तो कसं एखाद्या स्कीमला इम्पॅक्ट वगैरे करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत मिशनच्या रिलेटेड एखादा जर क्वेश्चन्स वगैरे आला, म्हणजे त्याचं जर क्रिटिकल असेसमेंट किंवा क्रिटिकल अनालिसिस आपल्याला जर त्या स्कीमचं करायचं असेल स्वच्छ भारत अभियानच्या रिलेटेड किंवा स्वच्छ भारत मिशनच्या रिलेटेड, तर याच्यामध्ये ह्युमन बिहेवियर हा खूप मोठा फॅक्टर आहे. ठीक आहे, तर तो कशाच्या आतमध्ये येतो,
इथिकल फॅक्टरच्या रिलेटेड हा फॅक्टर तो सुद्धा त्याच्या ठिकाणी मेन्शन केला पाहिजे. ओके, लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे कंटेंट एनरिचमेंट टेक्निक. ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग वगैरे करतो, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं, जस्ट 1 मिनिट, याच्यामध्येच आपल्याला लक्षात येईल. काही कंटेंट एनरिचमेंटच्या टेक्निक्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन्स वगैरे लिहिता, तर त्या डायमेन्शन्सला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. 2 स्टेटमेंट आहेत आणि जर आपण त्याला एकाला सबस्टॅन्शिएट करूया आणि दुसऱ्याला काय करूया, विदाउट सबस्टॅन्शिएशन त्याला सांगूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल की खोटं बोलणे हा गुन्हा आहे किंवा चुकीचं आहे, हे एक स्टेटमेंट आहे. आता सिमिलर स्टेटमेंट जर समजा आपण असं म्हणलं की हे महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे, तर त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होतो. पण हे जर स्टेटमेंट समजा आपल्या मित्राने किंवा जर मी सांगितलं, तर त्याचा इम्पॅक्ट तेवढा होणार नाही. ठीक आहे, म्हणून काय म्हणतात माहिती आहे का, एखादं त्यावेळेस तुम्ही स्टेटमेंट वगैरे लिहिता, तर ॲज पर समजा महात्मा गांधी म्हणा किंवा डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणा, यांनी जे इक्वॅलिटीवर इनइक्वॅलिटीवर जे काही कमेंट्री दिलेल्या आहेत, तर त्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन करणं त्याला काय म्हणतात, सबस्टॅन्शिएशन असं म्हणतात. ठीक आहे, मग त्यामुळे तुमच्या आन्सरला काय होतं माहिती आहे का, एक स्ट्रॉंग बेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही डेटा आणि स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड करू शकता. ज्यावेळेस म्हणजे फॉर एक्झाम्पल इकॉनॉमीचे क्वेश्चन्स वगैरे येतात, ठीक आहे, तर इकॉनॉमिक सर्व्हेमधनं काही जर डेटा वगैरे प्रोव्हाइड केलेला असेल किंवा ट्रेंड्स किंवा ऑब्झर्वेशन्स वगैरे असतील, तर तुम्ही ते मेन्शन करू शकता. किंवा RBIचे जे काही रिपोर्ट्स वगैरे असतील किंवा रिकमेंडेशन्स वगैरे असतील इन्फ्लेशनच्या रिलेटेड, ओके, तर ते तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. किंवा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे जे काही म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे डिपेंडिंग अपॉन द क्वेश्चन्स, म्हणजे क्लायमेट चेंजच्या रिलेटेड वगैरे असेल किंवा युनायटेड नेशनचे रिपोर्ट्स वगैरे असतील, ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक आन्सरमध्ये किंवा जे तुम्ही डायमेन्शन्स मेन्शन्स करता, तर मोस्टली तिथं मेन्शन्स करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसरं आहे एक्झाम्पल किंवा केस स्टडीज. आता ह्या एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज ज्या आहेत ना, ह्या रिअल वर्ल्ड असल्या पाहिजे, ना की त्या इमेजनरी. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण हे मेन्शन्स करतो ना, तर ह्या वेल नोन केस स्टडीज असल्या पाहिजे. म्हणजे जनरली कसं म्हणतात की लोकल पण कसं माहिती आहे का, की एकदम ती वेल नोन किंवा पॉप्युलर पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिवरे बाजारचं ज्यावेळेस आपण एक्झाम्पल वगैरे देतो, तर त्यावेळेस आपल्याला काय होतं की वॉटर कन्झर्वेशन त्यांनी कशा प्रकारे केलं, ओके, तर हे आपल्याला याच्यामधनं लक्षात येऊन जातं. दुसरी गोष्ट काय आहे की गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह. मग तुम्ही एखाद्या स्कीम बद्दल जर विचारलेलं असेल किंवा अकाउंटेबिलिटी बद्दल किंवा ट्रान्सपरन्सी बद्दल जर क्वेश्चन वगैरे विचारले असेल, तर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम्पल वगैरे देऊ शकता. हा सुद्धा काय झाला की गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह काय इन्फॉर्मेशन झालं. त्यानंतर गव्हर्नन्सच्या रिलेटेड जे काही सक्सेस स्टोरीज वगैरे असतात, म्हणजे न्यूजपेपरमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये काय होतं की गव्हर्नन्सच्या रिलेटेड अवॉर्ड दिले जातात. ठीक आहे, म्हणजे जे काही कलेक्टर्स वगैरे असतात ते बेस्ट प्रोजेक्ट त्यांच्या डिस्ट्रिक्टमध्ये इम्प्लिमेंट करतात, त्यांच्या काही गुड गव्हर्नन्स स्टोरीज वगैरे असतात, त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम किंवा पॉलिसीज वगैरे आहेत, तर त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीम म्हणा, कमिटीचं रिकमेंडेशन, म्हणजे एखाद्या स्कीमनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मनरेगा स्कीम आहे, ठीक आहे, तर यांचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन काय आहे की एम्पॉवरमेंट झालेलं आहे, त्यांना एम्प्लॉयमेंट मिळालेली आहे आणि इकॉनॉमिक त्यांची जी काही स्टॅबिलिटी आहे, तर ती सुद्धा काय झालेली आहे, इम्प्रूव्ह झालेली आहे. तर ह्या स्कीम मधनं हे जे आउटकम्स वगैरे आहेत, तर तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस इक्वॅलिटीवर त्याच्यानंतर एम्पॉवरमेंट जर क्वेश्चन्स वगैरे येत असेल, तर तुम्ही मनरेगाचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर कमिटीचे रिकमेंडेशन्स वगैरे सुद्धा किंवा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन, जसं मी तुम्हाला सांगितलं की पर्टिक्युलर क्वेश्चनची डिमांड बघायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरस्टेटच्या रिलेटेड काही जर क्वेश्चन्स वगैरे आला, तर इंटरस्टेट काउन्सिलच्या रिलेटेड आर्टिकल 263 जर आपल्याला तसं मेन्शन करायचं असेल, किंवा फंडामेंटल राईटच्या रिलेटेड रीटच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स काही आला, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करू शकता की हे एनरिचमेंट वगैरे करू शकता. किंवा इंटरनॅशनल कंपॅरिझन सुद्धा करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं आपला जर मेन्सचा सिलेबस बघितला, तर त्याच्यामध्ये कम्पेअरिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ अदर नेशन्स कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे मेजर ज्या काही डेव्हलप्ड किंवा डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे आहेत, तर त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन बरोबर आपल्याला कंपॅरिझन वगैरे करायचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि US मध्ये त्यांचं पार्लमेंटरी सिस्टीम किंवा प्रेसिडेन्शियल सिस्टीम वगैरे असेल, तर यांचं कंपॅरिझन. ठीक आहे, तर ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस वगैरे आहेत, जसं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपण काय केलेलं आहे की USच्या कॉन्स्टिट्यूशन मधनं घेतलेलं आहे. तर म्हणजे ह्या बेस्ट प्रॅक्टिसेस आपण कशा प्रकारे अडॉप्ट केलेल्या आहेत, तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, आन्सर रायटिंग मध्ये त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर ह्या गोष्टी सोडून काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकॉनॉमीचा क्वेश्चन जर आला, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, रफ ग्राफ, म्हणजे नॉट नेसेसरली की तेवढं ते परफेक्ट असलं पाहिजे, फक्त काय माहितीये का की एक जस्ट रफ ग्राफ त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे, किंवा डायग्राम्स वगैरे असतील त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, इंडिया, चायना आणि पाकिस्तानच्या रिलेटेड हा
बॉर्डर इश्यूच्या रिलेटेड क्वेश्चन्स आला होता. तर आपल्याला त्या पर्स्पेक्टिव्ह काय महत्वाचं आहे की बाबा एक रफ डायग्राम काढायची आहे आणि त्या ऍटलिस्ट कळायला पाहिजे की समजा हा ओके की हा मॅप आहे आणि ही चायनाची बॉर्डर आहे आणि काय की पाकिस्तानची बॉर्डर आहे. ठीक आहे, आणि हे इंडिया. मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात माहिती आहे का, म्हणजे पेपरमध्ये मला असं जाणून येतं की हे डायग्राम काढल्यानंतर त्या ठिकाणी ना नेमिंग त्या प्रॉपर डायग्रामला करत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ही बॉर्डर एरियाज ऍडजॉइनिंग इंडियाची एक डायग्राम आहे. ठीक आहे, मग त्या ठिकाणी हे नाव मेन्शन करणं गरजेचं आहे. आता त्या एक्झामिनरला काय माहिती आहे की तुम्ही कशाची डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करायचंय, इथं सुद्धा नेमिंग प्रोव्हाइड करायचं आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा म्हणजे त्या डायग्रामच्या खाली काय करायचं आहे, त्या डायग्रामला नाव प्रोव्हाइड करायचं आहे. किंवा तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, प्रेझेंटेशनच्या पर्स्पेक्टिव्ह जर तुम्हाला कम्पॅरेटिव्ह चार्ट्स काढता आले किंवा कंपॅरिझन जर क्वेश्चन वगैरे विचारला, म्हणजे फॉर एक्झाम्पल जीडीपी आणि जीएनपीच्या रिलेटेड जर तुम्हाला जर क्वेश्चन्स वगैरे विचारला तर या ठिकाणी तुम्हाला काय की स्कोप आहे, म्हणजे जीडीपीची डेफिनेशन या ठिकाणी प्रोव्हाइड करणं, त्याच्यानंतर मेजरमेंटच्या जे काही मेथड्स वगैरे आहेत, कोणते इनपुट्स त्याच्यामध्ये यूज केले जातात किंवा कंपोनंट्स त्याच्यामध्ये एक्सक्लूड केले जातात, तर हे कंपॅरेटिव्ह चार्ट्स काढून प्रोव्हाइड करायचं. ठीक आहे, यानं एक्झॅक्टली काय होतं माहिती आहे का, तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते इफेक्टिव्ह दिसतं. ठीक आहे, आता ह्या क्वेश्चन्समध्ये बघा स्टुडंटनं काय केलेलं आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं की हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे काय, लॅटिट्यूडनल व्हॅरिएशन इन सॅलिनिटी. ओके, या ठिकाणी त्याने सॅलिनिटी मेन्शन केलेली आहे आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, डेप्थ मेन्शन केलेली आहे. आणि हा रफ ग्राफ त्यांनी काय केलेला आहे, प्रोव्हाइड केला. म्हणजे प्रॉपर नेमिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि व्यवस्थित डायग्राम सुद्धा, छोटी डायग्राम त्यांनी काय केलेला आहे, प्रोव्हाइड केली. त्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस त्यांनी फॅक्टर्स अफेक्टिंग सॅलिनिटी इन मोशन विचारलं की हायर रेनफॉल रिड्युसेस सॅलिनिटी, मग एक्झाम्पल कसं दिले की इक्वेटोरियल रिजनवर. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे की एक्झाम्पल्स तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये सबस्टॅन्शिएट करायचे. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी नेक्स्ट पॉईंट जो मांडला रिव्हरचा, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बे ऑफ बेंगॉलचं एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की कम्पॅरेटिव्ह टू द वेस्टर्न कोस्ट, इंडियाचा जो काही ईस्टर्न कोस्ट आहे त्या ठिकाणी रिव्हरचा जो फ्लो आहे ना हा खूप जास्त आहे. त्यामुळं सॅलिनिटीचा जर विचार केला तर ईस्टर्न कोस्टची सॅलिनिटी ही कमी आहे कम्पेअर टू द वेस्टर्न कोस्ट. ठीक आहे, आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल जर प्रोव्हाइड केले किंवा तुम्ही जर कोट केले आन्सर रायटिंग मध्ये, तर ऑटोमॅटिकली तुमचं जे काही इम्प्रेशन आहे आणि ते मार्क्सचे व्हॅल्युएशन आहे तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यामधनं त्या मार्क्समधनं दिसायला लागलं. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी सुद्धा बघा की कशा प्रकारे व्यवस्थित डायग्राम प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि इथं नाव पण दिलेलं आहे क्युम्युलोनिंबस किंवा निम्बोस्टॅटस क्लाउड म्हणून. ओके, लक्षात आलं तुम्हाला की अशा प्रकारे समजा की आयडियल आन्सर एका म्हणजे कशा प्रकारचं असते. आता या ठिकाणी बघा सगळे जे प्रेझेंटेशनचे फॅक्टर्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इंट्रोडक्शन व्यवस्थित प्रोव्हाइड केलेलं आहे, लक्षात आलं. त्यानंतर एक ब्रॉड हेडिंग त्या ठिकाणी यूज केलेली आहे आणि ह्या सब हेडिंग म्हणजे काय स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 ह्या सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. त्यानंतर अंडरलाईन केलेली आहे इम्पॉर्टंट कीवर्ड्सला. आता काही स्टुडंट काय करतात माहिती आहे का, एकदम एक्सेसिव्ह अंडरलाईन करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा स्टुडंटचा पेपर बघा, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इम्पॉर्टंट कीवर्ड्सला अंडरलाईन न करता इच अँड एवढी वर्ड्सला किंवा टर्म्सला काय केलेलं आहे त्यांनी कीवर्ड्स केलेलं आहे, म्हणजे हायलाईट केलेलं आहे. ठीक आहे, तर हे काय करतं माहिती आहे का, एक निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करतं किंवा कॅरी करतं. त्यामुळे ही जी प्रॅक्टिस आहे ना ही स्टुडंटने काय केली पाहिजे की ही बार केली पाहिजे किंवा ही टाळली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, जेवढे इम्पॉर्टंट आहेत फक्त त्याच कीवर्ड्सला काय केलेलं आहे त्यांनी हायलाईट किंवा अंडरलाईन केलेलं आहे. ओके, लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे बॅलन्सिंग मल्टिपल डायमेन्शनल अँड काउंटर आर्ग्युमेंट. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपला जो आता फॉर एक्झाम्पल कधी कधी कसं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोशल पण आहे, इकॉनॉमिक पण आहे, पॉलिटिकल पण आहे, टेक्नॉलॉजिकल पण आहे, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल पण आहे. ओके, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण आहे, त्यानंतर इथिकल किंवा ह्युमन टचचा पण एक आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंटल पण डायमेन्शन्स आहे. मग आन्सर रायटिंग करताना की हे सगळे डायमेन्शन्स त्यामध्ये लिहायचे का, आणि लिहायचे तर मग ते किती एक्सप्लेन करायचे डिपेंडिंग अपॉन द क्वेश्चन्स लेंथ. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 10 मार्काचा जर क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला असेल तर मॅक्झिमम काय करायचं माहिती का, आपल्याला डायमेन्शन्स तर सगळे मेन्शन्स करायचे. म्हणजे सुरुवातीला काय करायचे, तुम्हाला जर एखाद्या क्वेश्चन्स बद्दल डायमेन्शन्स विचारले असतील तर 4 ते 5 डायमेन्शन्स तुम्हाला काय करायचे, ते हेडिंग विथ त्याचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी आणि अलॉंग विथ एक्झाम्पल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत. ठीक आहे, हे झाल्यानंतर काय करायचं, जर त्या ठिकाणी काउंटर आर्ग्युमेंट्स असतील त्यावेळेस सुद्धा काय करायचे, एक्सप्लेनेशन थोडंसं कमी करायचं आहे आणि ते सुद्धा 3 किंवा 4 डायमेन्शन जे आहेत ना ते सफिशियंटली त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. जर तुमच्याकडे अपार्ट फ्रॉम दिस म्हणजे हे 3 किंवा 4 डायमेन्शन सोडून तुमच्याकडे आणखी जर डायमेन्शन्स असतील मग ते फक्त काय करायचे की डायमेन्शन नंबर 4, डायमेन्शन नंबर 5, डायमेन्शन नंबर 6, तर फक्त त्याची हेडिंग त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे, त्याला एक्सप्लेन नाही केलं तरी चालतं.
ठीक आहे. म्हणजे डिपेंडिंग अपॉन 10 मार्क्स क्वेश्चन. आता ज्या वेळेस 15 मार्क्स क्वेश्चन असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतं की 5 ते 6 डायमेन्शन्स त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात डिपेंडिंग अपॉन तुमच्याकडे किती क्वेश्चन्स म्हणजे डायमेन्शन्स अवेलेबल आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी किती ते एक्सप्लेन करतात त्याच्या याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस 10 मार्क्सचा क्वेश्चन असतो तर त्या तुम्हाला काय करायचं असतं 150 वर्ड्समध्ये तो फुलफिल करायचा असतो. ओके. आणि ज्यावेळेस 15 मार्क्सचा क्वेश्चन असतो त्या तुम्हाला काय करायचं असतं 250 वर्ड्समध्ये काय करायचं असतं तो क्वेश्चनची डिमांड जी आहे ना ती फुलफिल करायची असते. आता त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला किती डायमेन्शन एक्सप्लेन करायचे आहेत किंवा किती डायमेन्शन ते हायलाईट करायचे तर त्या ठिकाणी आपल्याला ते एक डिसिजन ते क्वेश्चनची डिमांड बघून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं असतं. लक्षात आलं. नेक्स्ट आपला पॉईंट आहे प्रेझेंटेशन आणि क्लॅरिटी. आता ह्या प्रेझेंटेशन आणि क्लॅरिटीमध्ये जे काही ऍडिशनल पॉईंट आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की लँग्वेज आणि टोन. लँग्वेजच्या बाबतीत काय माहिती का की म्हणजे युपीएससीचं जर आपण नोटिफिकेशन बघितलं त्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं असतं की स्टुडंटची जी काही अंडरस्टँडिंग आहे ती त्याची एक मिनिमम रिक्वायरमेंट आहे आन्सर रायटिंगची. म्हणजे आन्सर रायटिंग कशासाठी करून घेतात आपल्याकडनं की स्टुडंटची एक अंडरस्टँडिंग चेक करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की स्टुडंटला एखाद्या गोष्टी किंवा एखाद्या पर्टिक्युलर विषयी जी काही अंडरस्टँडिंग झालेली असेल तर तो किती सोप्या भाषेमध्ये किंवा किती इझी लँग्वेजमध्ये समोरच्याला तो आणि किती कमीत कमी शब्दामध्ये. ठीक आहे. म्हणजे तसं असं नाही की तुम्हाला पर्टिक्युलरली एक तुमच्याकडे कोणतरी प्रॉब्लेम घेऊन आलेला आहे आणि दिवसभर तुम्ही फक्त त्या एकाच माणसाच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन्स प्रोव्हाइड करताय असं नाही. त्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेले लिमिटेशन्स दिलेले म्हणजे तुम्हाला 150 वर्ड्समध्येच तो क्वेश्चन मेन्शन करायचा आहे किंवा त्याचं आन्सर लिहायचं आहे किंवा 250 वर्ड्समध्येच तो क्वेश्चन त्या ठिकाणी काय करायचा आहे मेन्शन्स करायचा आहे किंवा त्याचा आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे. म्हणजे भलेही स्टुडंटकडे इन्फॉर्मेशन किंवा तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते नॉलेज वगैरे असेल तर ते इथं काही कामीचं नाहीये. फक्त 150 वर्ड्समध्ये त्याला प्रायोरिटाईज करायचे की कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत क्वेश्चनची डिमांड बघून आणि ते क्वेश्चन ते पॉईंट त्या ठिकाणी काय करायचे मेन्शन करायचे. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय की तुमची जी लँग्वेज आहे ना ती फॉर्मलेट सिम्पल लँग्वेज असली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. म्हणजे उगच अननेसेसरली त्या ठिकाणी काहीतरी लिहिले पण त्याला खोडलं गिचर केलं तर असं त्याच्यामध्ये चालणार नाही. सिम्पल आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो फॉर एक्झाम्पल हा तुम्हाला नको असलेला पार्ट आहे क्लॅरिटी मग तुम्ही काय करायचे फक्त त्याच्यावर जस्ट एक हॉरिझॉन्टल लाईन त्याच्यावर एक ओढायची आहे. लक्षात आलं. त्याला असं गिचर करत बसायचं नाही. त्यानं काय होतं माहिती आहे का तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये ना एक निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट होतं. लँग्वेज सिम्पल असेल तर खूपच छान. म्हणजे असं नाही की फक्त जे काही कॉन्व्हेंटचे मुलं आहेत किंवा ज्यांचं इंग्लिशमधनं बॅकग्राऊंड वगैरे आहे इंग्लिश मिडियम तर त्यांनाच त्याच्यामध्ये मार्क मिळतात. म्हणजे असे सुद्धा काही माझे परिचयाचे काही IAS अधिकारी वगैरे आहेत की ज्यांचं बॅकग्राऊंड ॲज अ टीचर म्हणून ते बॅकग्राऊंड होतं आणि विथ मराठी मीडियम. ठीक आहे. तर त्याच्यामुळं असं कोणतंच फिअर नाही किंवा असं कोणतीच जे काही बॅकग्राऊंड नाहीये किंवा बॅरियर नाहीये की जे लँग्वेजच्या बाबतीत तुम्ही ठेवलं पाहिजे. फक्त तुम्ही जे काही लिहिताय ना एकदम ते सिम्पल लँग्वेजमध्ये असलं पाहिजे. कम्प्लीट सेंटेन्स त्याच्यामधनं किंवा त्याच्यामधनं कम्प्लीट मिनिंग त्याच्यामधनं क्रिएट झालं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ते आपण जे लिहितोय ते समोरच्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की अवॉइड अननेसेसरी जार्गन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता जसं तुम्हाला म्हणलं की कधी कधी काय होतं माहिती आहे का की काहीतरी आपण न्यूजपेपरमध्ये एखादं काहीतरी कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा एखादं जार्गन्स वगैरे असतं तर ते विदाऊट एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटिक्सचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कसं असतं की फ्रेंच याच्यामध्ये किंवा इटालियन याच्यामध्ये त्या लँग्वेजमध्ये ते वर्ड्स वगैरे मेन्शन्स केलेले असतात. तुम्ही ते यूज करा पण जोपर्यंत त्याचं ते ब्रॅकेटमध्ये त्याचं मिनिंग तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन्स करत नाही ना तर तोपर्यंत काय होतं माहिती आहे का ते एक्झामिनरला त्या गोष्टी त्या इरिलेव्हंट वाटायला लागतात. ठीक आहे. एसएमध्ये पण काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळेस मला एसएचं पेपरचं इव्होल्युशन करताना असं लक्षात येतं स्टुडंट काय करतात की काहीतरी कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये काहीतरी फ्रेंच वर्ड्स लिहितात किंवा ते स्पॅनिश वर्ड्स वगैरे काहीतरी यूज करतात पण त्याचं ते मिनिंग आहे ना ते ब्रॅकेटमध्ये लिहित नाही. ठीक आहे. तर यानं काय होतं माहिती आहे का की तुमचं ते निगेटिव्ह इम्प्रेशन याच्यामधनं क्रिएट होतं. तर ह्या सुद्धा काय करायच्या गोष्टी आपल्याला टाळायच्या. तुम्ही यूज करा पण त्याचं मिनिंग त्या ब्रॅकेटमध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे पॅराग्राफ किंवा बुलेट फॉर्मॅटमध्ये. आता जनरली ज्यावेळेस आपण जनरल स्टडीचा पेपर लिहितो म्हणजे GSचे जे काही पेपर आहेत 1 to 4 तर हे असे सजेस्ट केले जातात की बुलेट पॉईंट फॉर्मॅटमध्ये हे लिहायला पाहिजे. ठीक आहे. आणि पॅराग्राफचा जरी यूज केला म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला म्हटलं की डिपेंडिंग अपॉन डायरेक्टिव्ह एक्सप्लेन असेल क्रिटिकली इव्हॅल्युएट वगैरे असेल इव्होल्युशनचा पार्ट वगैरे असेल त्या ठिकाणी स्मॉल पॅराग्राफ यूज करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे मोठे पॅराग्राफ यूज करायचे आणि पॅराग्राफची लेंथ किती असली पाहिजे मॅक्झिमम 3 to 4 लाईन्सची ती पॅराग्राफ असला पाहिजे. त्यानंतर म्हणजे जसं तुम्हाला म्हणलं मी शॉर्ट पॅराग्राफ असला पाहिजे एक्सप्लेनेशनसाठी किंवा बुलेट पॉईंट म्हणजे फॉर एक्झाम्पल हायलाइट्स जर क्वेश्चनमध्ये विचारले असेल. ठीक आहे.
तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, बुलेट पॉईंट फॉर्मॅटचा यूज करायचा आहे. हायलाइटिंग कीवर्ड्स, आता जसं तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलं की ह्या स्टुडंटनं काय केलेलं आहे, अननेसेसरीली जेवढा त्यानं कंटेंट लिहिलेला आहे प्रत्येक कंटेंटला हायलाइट केलेलं आहे. एक तर यानं काय होतं माहिती आहे का, निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट होतं आणि तुम्हाला जे काही कीवर्ड्स दाखवायचे आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये काय जे लिहिलेलं वगैरे असेल. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, प्राईम मिनिस्टर मोदीचं यांनी काय केलेलं आहे, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदी यांचं स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे की पॉप्युलेशन कंट्रोल फॉर्म ऑफ पॅट्रिओटिझम. ठीक आहे, आता यानं जर फक्त ह्या कॉमा इंटू युनायटेड कॉमाला एवढंच अंडरलाईन जर केलं असतं तर किती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ह्या ठिकाणी पडला असता. पण ह्या पठ्यानं काय केलेलं आहे की अननेसेसरी सगळंच अंडरलाईन करून टाकलेलं आहे आणि याच्याकडे म्हणजे एक्झाम येण्याचं काय होतं माहिती का, की दुर्लक्ष होऊन जातं. ओके, लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर कॉमन पिटफॉल्स जे आहेत समजा ते आपल्याला अवॉइड करायचे, इररिलेव्हंट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची नाही. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल इथं या ठिकाणी बघूया, सिग्निफिकन्स ऑफ डिफरंट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. आता जसं मी तुम्हाला मागं पण एक्सप्लेन करून सांगितलं, जर तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेला आहे, सिग्निफिकन्स विचारला आहे डिफरंट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर, तुम्ही काय लिहून येत आहे की त्या ॲटमॉस्फिअरिक लेवलची इन्फॉर्मेशन लिहून येत आहे. ठीक आहे, त्याचं कंपोजिशन काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. तर हे इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला काय विचारलंय, सिग्निफिकन्स विचारले ना. तर असे जे क्वेश्चन्स असतात त्यांना काय म्हणतात, इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन्स म्हणतात. म्हणजे तुमच्याकडे जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा ते जे नॉलेज आहे, तर त्याच्या नॉलेजच्या किंवा इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर तुम्हाला काय लिहायचं असतं की फॉर एक्झाम्पल त्याच्यामधनं अल्ट्राव्हायोलेट रेज पास होत नाहीत किंवा एखाद्या पर्टिक्युलर लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअरमधनं जे काही सिग्नल्स वगैरे असतात तर ते रिटर्न वगैरे येतात अशा प्रकारे. त्यानंतर जे काही रिपिटेशन्स वगैरे ते सुद्धा काय करायचं आहे, अवॉइड करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला क्वेश्चन जीडीपीवर विचारला असेल, म्हणजे जीडीपी आणि जीएनपीचं जर तुम्हाला कंपॅरिझन जर विचारलेलं असेल, तर बहुधा खूप मुलं काय करतात माहिती आहे का, की जीडीपीची डेफिनेशनच काय करतात, एकतर इंट्रोडक्शनमध्ये पण लिहितात आणि सेम डेफिनेशन ज्यावेळेस तुम्ही कंपॅरिझन वगैरे करता जीडीपीचं जीएनपी बरोबर त्या ठिकाणी सुद्धा लिहून जातात. तर यानं काय होतं माहिती आहे का, की रिपिटेशन्स ऑफ इन्फॉर्मेशन ही होऊन जाते. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, की ही जी रिपिटेशन्स हे टाळायचे. बेसिकली आता काय होतंय, जर क्वेश्चन जर नीट वाचला असला स्टुडंटनं, तर जीडीपी आणि जीएनपी हे इकॉनॉमिक ग्रोथ किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे काय माहिती का मॉडेल आहेत. मग तुम्ही इंट्रोडक्शन काय करा माहिती आहे का, की इकॉनॉमिक ग्रोथ किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पासून स्टार्ट करा ना. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना की जीडीपी आपल्याला खाली पण द्यायचं आहे डेफिनेशन प्रोव्हाइड करताना जीएनपी बरोबर. मग तुम्ही त्या ठिकाणी काय करा, जीडीपीचे डेफिनेशन प्रोव्हाइड करा की हे परत ह्या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये जी डेफिनेशन रिपीट करू नका. ठीक आहे, त्याच्यामधनं सुद्धा काय होतं माहिती आहे का, ह्या रिपिटेशन्स केल्यामुळं इन्फॉर्मेशनचं रिपिटेशन झाल्यामुळे ऑलरेडीच तुम्हाला काय सांगितलंय की 150 वर्ड्स लिहायचे आणि तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा काय करताय की ती सेम इन्फॉर्मेशन रिपीट करताय. तर यानं काय होतं की निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट होऊन तुमचे मार्क काय केले जातात, यानं कमी केला जातात. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट आहे इनकम्प्लीट आर्ग्युमेंटेशन. आता बेसिकली कधी कधी कसं होतं, ज्यावेळेस क्रिटिकली अनालाइज किंवा इव्होल्युशनचा ज्यावेळेस पार्ट वगैरे येतो ना, तर स्टुडंट काय करतात, एक किंवा दोन आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी म्हणजे अंडर डेव्हलप आन्सर ज्याला आपण म्हणतो ना, की तेवढंच ते दोन आर्ग्युमेंट लिहिणार आणि सोडून देणार. कधी कधी काय होतं की पहिला पॉईंट व्यवस्थित एक्सप्लेन करणार, दुसरा तो व्यवस्थित एक्सप्लेन करणार नाही, परत तिसरा पॉईंट काय करणार माहिती आहे का, व्यवस्थित एक्सप्लेन करणार. म्हणजे यानं काय होतं माहिती आहे का, की तुमची जी रायटिंग हॅबिट आहे, म्हणजे तुम्हाला एकतर ती व्यवस्थित त्याच्यामध्ये दिसत नाही की तुम्ही त्या क्वेश्चन्स बद्दल किंवा ते सिरियस आहात. ठीक आहे, तुम्ही प्रायोरिटाईज करा ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे ना की पॉईंट नंबर 1 आणि 3 हा मी चांगला लिहू शकतो, मग त्याला पॉईंट नंबर 1 ला आणि 3 ला काय करा माहिती का, प्रायोरिटाईज करा. आणि हा 2 नंबरचा पॉईंट आहे, याला 3 नंबरचा पॉईंट म्हणून लिहा. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल examine the pattern and trend in public expenditure on social services in the post reform period in the India. आता प्रश्न काय विचारलेला आपल्याला की सोशल सर्व्हिसचं एक्सपेंडिचरचा काय विचारलेला आहे, पॅटर्न आणि ट्रेंड विचारलेला आहे. ठीक आहे, पब्लिक एक्सपेंडिचर ऑन सोशल सर्व्हिस. मग या सोशल सर्व्हिस कोणकोणत्या आहेत, पहिल्यांदा आपल्या डोक्यात कळायला पाहिजे की सोशल सर्व्हिस कोणकोणत्या आहेत. हेल्थच्या रिलेटेड असेल, एज्युकेशनचं असेल किंवा सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असेल. ठीक आहे, सोसायटीच्या रिलेटेड. तर हे कम्युनिटी सर्व्हिसेस वगैरे जे काय असतात समजा ते, मग ह्या काय झाल्या, सोशल सर्व्हिसेस झाल्या. मग याचा काय विचारलाय, पॅटर्न आणि ट्रेंड विचारला, म्हणजे कशा प्रकारे गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर वाढलेलं आहे किंवा त्या कशा चेंज झालेल्या आहेत, इम्प्रुव्हमेंट कशात झालेलं आहे. आणि तिसऱ्या याच्यात काय विचारलंय, पोस्ट रिफॉर्म पिरियड. म्हणजे पोस्ट रिफॉर्म पिरियड म्हणजे काय, की एलपीजी रिफॉर्म नंतर, म्हणजे पर्टिक्युलरली आफ्टर 1991. आता स्टुडंट काय करतात माहिती आहे का, ह्या आर्ग्युमेंटला ना सोडून देतात. म्हणजे की हा जो कीवर्ड्स आहे याच्यामधनं काय करतात, याला निग्लेक्ट करतात. आणि स्टुडंट काय करतात, आर्ग्युमेंटेशन प्रोव्हाइड करताना म्हणजे जे 1947 पासून म्हणजे त्यांना जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तिथपासून जे चालू करतात, ते यानं काय होतं माहिती आहे का, तुम्हाला विचारले का त्यांनी की पर्टिक्युलरली की 1947 पासून लिहा असं विचारलंय का, किंवा प्री इंडिपेंडन्स पिरियड पासून लिहा असं त्यांनी विचारले का, नाही.
मग ते अननेसेसरी त्या ठिकाणी लिहायचं नाही. हे आर्ग्युमेंटेशन जे आहे ना त्या ठिकाणी काय करतं, इनकम्प्लीट आर्ग्युमेंटेशन म्हणून शो होतं. आपल्याला पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये विचारले ना की पोस्ट रिफॉर्म पिरियड नंतर, तर आपण काय करायचं माहिती का की पोस्ट रिफॉर्म पिरियड नंतरच ते काय करायचे की ते आपल्या आन्सरची स्टार्टिंग करायची मेन बॉडी पार्ट मध्ये. ठीक आहे. त्यानंतर काही इम्पॉर्टंट जे काही स्टेप्स वगैरे आहेत, किंवा आपण आता हे शेवटची स्लाइड आहे आपली, ठीक आहे, तर आपण ते याच्यामध्ये एकदा जरा रिकॅप करूया. तर काही इम्पॉर्टंट ज्या की स्टेप्स आहेत इफेक्टिव्ह आन्सर रायटिंगसाठी, पहिले म्हणजे काय की क्वेश्चनचे डिमांड लक्षात घेणं. जसं तुम्हाला मी सांगितलं, क्वेश्चन जर मोठा असेल तर त्याचं डिसेक्शन करणं, ओके, किंवा त्याला काय करणं माहिती का की ब्रेकडाऊन करणं. ब्रेकडाऊन केल्यानंतर प्रॉपर त्याच्या हेडिंग आणि सब हेडिंग ज्या काय असेल त्या व्यवस्थित मेन्शन करणं. एक तर त्याला अल्फा नंबर देणं, म्हणजे अल्फाबेटिक त्यांना मेन्शन करणं, किंवा न्यूमरिक नंबर वगैरे देणं. ठीक आहे. म्हणजे परत त्याला खेळत बसू नका, म्हणजे एज कॅपिटल मध्ये काढला, मग परत बी स्मॉल मध्ये काढला, मग सी स्मॉल मध्ये काढला, कर्सिव मध्ये काढला, मग डी परत त्याच्यामध्ये स्मॉल मध्ये काढला. तर हे सुद्धा काय केलं पाहिजे माहिती का, स्टुडंटने टाळलं पाहिजे. मग तुम्ही ए बी सी डी हे असंच मेन्शन करा, हे अशा प्रकारे मेन्शन करू नका. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चनचं डिस्कशन झाल्यानंतर तुम्हाला जे काही डायरेक्टिव्ह प्रोव्हाइड केलेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल डिस्कस असेल, हायलाइट असेल, एक्झामाइन, क्रिटिकली इव्हॅल्युएट, तर हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार काय होतं माहिती का, प्रत्येक आन्सरची जी डिमांड आहे ना तर ती वेगवेगळी असते. ठीक आहे, हे सुद्धा स्टुडंट लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की याच्या डायरेक्टिव्हवर जर एखादा सेपरेट क्वेश्चन्स म्हणजे सेपरेट व्हिडिओ जर या ठिकाणी बनवावा तर विथ क्वेश्चन्स एक्झाम्पल, तर ठीक आहे, तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला काय केलं माहिती का, येणाऱ्या काही दिवसामध्ये हा व्हिडिओ सुद्धा पब्लिश करेल. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे, प्लॅन द स्ट्रक्चर बिफोर रायटिंग. ठीक आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं की ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं की ब्रेन स्टॉर्मिंग करायची. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही कमिटीचे रिकमेंडेशन्स किंवा रिपोर्ट माझ्या याच्यामध्ये आहेत का, किंवा पॉलिटिचे काही आर्टिकल्स माझ्याकडे आहेत का. ठीक आहे, तर किंवा पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये मला हे आन्सर प्रोव्हाइड करायचं आहे. हेडिंग कोणकोणते यूज करायचं, मला सब हेडिंग कोणकोणते यूज करायच्यात, प्रायोरिटी वाईज मला कोणते पॉईंट पहिले लिहायचे, म्हणजे इकॉनॉमिक डायमेन्शन्स पहिले लिहायचे का सोशल डायमेन्शन्स पहिले लिहायचे, हे सुद्धा पॉईंट काय केलं पाहिजे. तर त्या 10 ते 15 सेकंदाच्या अवधीमध्ये तर तुम्ही ते काय केलं पाहिजे, ब्रेन स्टॉर्म केलं पाहिजे. आता हे लगेच तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या लगेच येणार नाहीत. ज्यावेळेस तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस आन्सर रायटिंगची करताल तर ऑटोमॅटिकली तुमचं जे स्किल आहे तर ते डेव्हलप होत जाईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मेंटेन लॉजिकल फ्लो. जसं लॉजिकल फ्लो मध्ये तुम्हाला मी सांगितलं की डायमेन्शन्स कशा प्रकारचे असले पाहिजे, म्हणजे हिस्टॉरिकल, सोशल, पॉलिटिकल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा इकॉनॉमिकल. त्याच्यामध्ये ह्युमन डायमेन्शन्स किंवा इथिकल डायमेन्शन्स जो आहे ना हा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय केला पाहिजे, आन्सर रायटिंग मध्ये मेन्शन्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा ज्यावेळेस तुम्ही एखादा आर्टिकल वगैरे वाचताय तर त्याला इथिकल टच वगैरे आहे का नाही हा सुद्धा तुम्ही काय बघितलं पाहिजे, की ॲटिट्यूड किंवा ॲप्टिट्यूडचा पार्ट किंवा इथिकल बिहेवियर किंवा इमोशनल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये येतं का नाही, किंवा नजिंग वगैरे त्याच्यामध्ये येतं का नाही, हे सुद्धा तुम्ही त्या आन्सर रायटिंगमध्ये किंवा एखादा इश्यू रीड करताना, डिस्कस करताना हे बघितलं पाहिजे. त्यानंतर यूज ऑफ मल्टिपल डायमेन्शन्स टू एनरिच द कंटेंट. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं हिस्टॉरिकल, पॉलिटिकल, सोशल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल या प्रकारचे डायमेन्शन्स तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे, एखाद्या इश्यूला स्टडी करताना ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया US रिलेशनशिप आहे आणि याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, अशा प्रकारचे तुम्ही डायग्राम क्रिएट करू शकता. मग याच्यामध्ये हिस्टॉरिकल डायमेन्शन असेल, इकॉनॉमिक असेल, पॉलिटिकल असेल, सोशल असेल, किंवा पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट वगैरे असेल, किंवा डिफेन्स किंवा सिक्युरिटीच्या रिलेटेड जे काही असतील तर अशा प्रकारचे, किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जे काही असेल तर अशा प्रकारचे डायमेन्शन तुम्ही काय करायचे, क्रिएट करायचे. ठीक आहे, एखादा इश्यू किंवा टॉपिक बघितल्यानंतर. त्यानंतर आपल्याला काय करायचे की विदाऊट प्रॅक्टिसिंग आन्सर रायटिंग ही कधी स्ट्रॉंग होणार नाही. कारण एक्झॅक्टली कसं असतं माहिती आहे का, स्टुडंट वाचताना त्यांच्याकडे असं खूप एवढं मोठं नॉलेज असतं. लक्षात आहे. आता ह्या नॉलेजपैकी जर तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल म्हणजे एक जनरल आपण एक्झाम्पल बघूया, ज्या स्टुडंटने कमीत कमी 1 ते 2 वर्षाचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे त्याला सिलेबस व्यवस्थितरित्या पाठ आहे किंवा माहीत आहे, आणि त्याला हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी हे सगळे विषय जे माहीत आहेत, त्यांनी काय करायचं माहिती आहे का, तुम्ही एक एक्सरसाइज फॉलो करून बघा. मागच्या वर्षीचा UPSC जो काही पेपर आहे म्हणजे 2024चा, तर तुम्ही ओपन करून बघा. ॲटलिस्ट असे किती टॉपिक आहेत की जे तुम्हाला नोन आहेत. ठीक आहे, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे का, की ॲटलिस्ट तुम्हाला 50 to 60% असे तुम्हाला टॉपिक दिसतील त्या 20 क्वेश्चन्स पैकी. ओके, म्हणजे 10 ते 12 क्वेश्चन्स तुम्हाला असे त्यामध्ये सापडतील की तुम्हाला ते इश्यूज माहीत आहेत, म्हणजे तुमच्या कानावर ॲटलिस्ट पडलेले आहेत आणि तुमच्याकडनं ही एवढी इन्फॉर्मेशन आहे. पण एक्झामची डिमांड काय माहिती आहे का, की 150 वर्ड्स और आयदर 250 वर्ड्स. तर तुम्ही ही जी डिमांड आहे ना ही कशी फुलफिल करू शकता, म्हणजे
ह्या मोठ्या इन्फॉर्मेशनकडनं म्हणजे हा जो फुगा आहे इन्फॉर्मेशनचा, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या छोट्या फुग्याकडे जायचं आहे. तर आपल्याला ही स्टेप फॉलो करावं लागेल. कोणती? प्रॅक्टिसिंग आन्सर रायटिंग ड्रिल. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. आणि ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करता तुम्हाला काय करायचं आहे, रेग्युलर फीडबॅक घ्यायचे आहेत. म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही काय करा की एखादी टेस्ट सिरीज जॉईन करा, किंवा तुमच्या पीअर ग्रुपमध्ये समजा तुम्ही सुद्धा काय करू शकता की ते डिस्कस वगैरे करू शकता, किंवा जर तुमचा कोणी मेंटर वगैरे असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमचे जे आन्सर्स वगैरे आहेत ते डिस्कस करू शकता. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपलं जे काही मेन बॉडी पार्टचा जो पार्ट सेकंड आहे तर ह्या संपलेला आहे. तिसरा पार्ट काही दिवसातच येईल, म्हणजे जो कन्क्लुजनवर आहे की वेगवेगळ्या प्रकारे कन्क्लुजन कसं असायला पाहिजे, किंवा कन्क्लुजनमध्ये काही ज्या गोष्टी वगैरे आहेत त्या कशा अवॉइड केल्या पाहिजे, आणि इफेक्टिव्ह कन्क्लुजन कसं लिहिलं पाहिजे, तर हा त्याच्यावर तिसरा पार्ट आहे. तर आपल्या चॅनलला तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला मराठी आणि इंग्लिश, ठीक आहे, दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कंटेंट अवेलेबल होईल, क्वालिटी कंटेंट ज्याला आपण म्हणतो. आणि तो फक्त इश्यू स्पेसिफिक, म्हणजे सिलेबसच्या रिलेटेड जे काही कंटेम्पररी याच्यामध्ये जे काही न्यूज वगैरे असतील त्याच्या रिलेटेडच आपण फक्त सिलेबसला स्टिक टू द सिलेबस एवढेच इश्यू किंवा आर्टिकल त्या ठिकाणी पोस्ट करतो किंवा पब्लिश करतो. त्याच्याबरोबर जे काही गाईडन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल गाईडलाईन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा आर्टिकल आहे त्याच्यामधली जी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन ही प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह कशी महत्वाची आहे, आणि पर्टिक्युलर एक्झाम्पल हे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह GS1, GS2, GS3, GS4 किंवा तुमच्या एसे मध्ये म्हणा किंवा तुमच्या ऑप्शनलमध्ये म्हणा कशा प्रकारे यूज करू शकतो हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.